मंडळी, माझं घर अगदी स्वच्छ असतं. माझ्या घरामध्ये कुठेही घाण नसती. माझं जे घर आहे ते अगदी नीटनेटकं आहे. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा माझं घर योग्य पद्धतीने बांधलेलं आहे. मग असं का की माझ्या घरात पैसा टिकत नाही? असं तुमच्यासोबत होतं का? तर होत असेल तर तुम्ही एक चूक करता. ती कोणती? तुमच्या स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये एक जी वस्तू आहे ती तुम्ही उघडी ठेवता आणि यामुळं तुमच्या घरामध्ये दरिद्रता येते. पतीची जी प्रगती आहे ती 100% होत नाही. पती एखादा व्यवसाय करत असेल तर तो सतत व्यवसायामध्ये मागं येतो. मग अशी जी गोष्ट आहे ती वस्तू कोणती? तर मंडळी, आपण जेव्हा दूधवाल्याकडनं दूध घेतो किंवा आपण ते दूध आणत असाल तर आपण दूध तापवतो आणि प्रत्येकाला सवय असते की जे तापवलेलं दूध आहे त्यावर आपण कधीही झाकण ठेवत नाही. गार झाल्यानंतर आम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, गार झाल्यानंतर आम्हाला इथे ठेवायचं आहे, असे अनेकांचे प्रश्न असतात. पण आपण जर जे दूध आहे पातेल्यातलं ते जर सतत उघडं ठेवलं तर याने आपला जो चंद्रबळ आहे तो कमी होतो. प्रमोशनच्या गोष्टी असतील किंवा व्यवसायामध्ये त्यांना अनेक अडथळे येत असतात. त्यामुळं महिलांनो, हात जोडून सांगते, जेव्हाही तुम्ही दूध घेणार आहात दूध तापवा आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवा. फ्रीजमध्ये ठेवताना सुद्धा आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. अगदी साधी सोपी माहिती आहे, पण तुम्ही जर दूध उघडं ठेवलं तर 100% तुम्हाला दरिद्रता येणार आहे. श्री स्वामी